संघामध्ये काम करणारे जे कामगार वर्ग आहे, जे ई टेंडरिंगच्या द्वारे ज्या लोकांनी स्टॉल मिळवलेले आहेत, तर गेले 50-50 वर्ष झाले या लोकांकडे स्टॉल आहेत. खंडेलवाला असतील, अग्रवाल असतील, जोशी असतील. मग हे 50-50 वर्ष ज्या लोकांनी स्टॉल घेऊन टेंडरिंगच्या नावाखाली काम करत आहेत आणि त्यांना किती कामगार ठेवावं त्या ठिकाणी, त्याचं काहीतरी बंधन त्यांच्यावरती आहे. परंतु रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही जे पाहतो आहे, तर अनेक असे बेकायदेशीर त्या ठिकाणी वस्तू विकणारे काही कामगार आहेत. फेरीवाले असतील, ढकलगाडीवाले असतील, त्याच्याबरोबर स्टॉलधारक असतील. तर या स्थानिक सोलापूर शहरातील जे बेरोजगार तरुण आहेत, जे गरीब आहेत, जे होतकरू आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, असे काही कुटुंब, असे काही मुलं त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये काही वस्तू विकून रोजी ते सांभाळत आहेत. परंतु आम्हाला असे निदर्शनास आलेलं आहे की स्थानिक जे रेल्वेचं पोलीस प्रशासन आहे, ते इल्लीगल या पद्धतीनं काम करताय तुम्ही आणि तुम्हाला परमिशन नाही, म्हणून त्या परमिशनच्या नावाखाली त्यांच्यावरती बेकायदेशीर काही गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत, असं त्या ठिकाणी आमच्याकडे तक्रार आले. त्या संदर्भामध्ये आम्ही आज माननीय DRM साहेब यांच्याकडं आज भेटीसाठी आलेलो होतो. त्यांचे सचिवाशी आमची बैठक झाली, त्यांच्याशी बोलणं पण झालं. तर आमची मागणी एवढीच आहे की आज या सोलापूर शहरामध्ये जो रेल्वे स्टेशन आहे, तो प्रचंड असं उत्तर भारत असेल, दक्षिण भारतातला हा महत्त्वाचा हा केंद्रबिंदू असणारा हा प्लॅटफॉर्म आहे, रेल्वे स्टेशन आहे. तर या ठिकाणी जे फेरीवाले काम करत आहेत, ढकलगाडीवाले काम करत आहेत, जे बेरोजगार लोक काम करत आहेत, ते स्थानिक तरुणांना तुम्ही या ठिकाणी संधी दिली पाहिजे, अशी आमची मागणी माननीय DRMकडे आहे. तर त्या स्थानिक जे काम करणारे जे मुलं असतील, त्या मुलांना तुमच्या नियमाप्रमाणे ती लोक कशा पद्धतीने काम करावं, ते त्याचं बंधन तुम्ही घालून द्यावं. कोणते वस्तू त्या ठिकाणी त्यांनी विकावे, त्याची दर्जा काय असली पाहिजे ते तुम्ही ठरवावं. त्या पद्धतीने ते सेवा देण्यासाठी तत्पर आहेत, तयार आहेत. तर अशा जे इच्छुक असणारे जे कामगार आहेत, त्या कामगारांना आपण आयडेंटिफाय करावं आणि त्यांना आमच्या जे आधुनिक भारत रेल्वे असंघटित कामगार ही जी NGO आहे, या NGOच्या माध्यमातून आम्ही त्यांना आयडेंटिटी पण देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं काम, सेवा जे रेल्वे प्रवासी यांना देण्यासाठी तत्पर आहेत, हेच या ठिकाणी मी सांगतो. आणि माननीय DRM साहेब लवकरच सुरक्षा आयुक्त साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग लावण्यासंदर्भातमध्ये त्यांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे. तर या आठवड्यामध्ये परत आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि आमची पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडे विनंती आहे की आपण स्थानिक जे तरुण बेरोजगार तरुण आहेत, त्या तरुणांना आपण काम द्यावं, एवढीच या निमित्तानं आम्ही मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. हम सब एक है, हम सब एक. आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.